नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल रात्रीच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने एक नोटिफिकेशन जे आहे ते प्रसिद्ध केलं आहे आणि त्याच्यानुसार आता त्यांनी म्हटलं आहे की 2027च्या अटेम्प्टपासनं MPSCच्या मुख्य परीक्षेमधनं त्यांनी ऑप्शनल विषय जो आहे तो वगळलेला आहे. आता त्याच्याविषयीचं ते नोटिफिकेशन वगैरे मी इथं दाखवत नाही, कारण ते जे शिक्षक कम कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आपल्याकडे भरपूर, त्यांनी ते काल रात्रीच केलेलं आहे की बघा ब्रेकिंग न्यूज वगैरे, तर ते तुम्ही बघून घेतलं असेल की ते आहे की ह्या कमिशननी केलं आहे, त्या कमिशननी केलं आहे वगैरे. जे काही आहे ते जे रिडिंगचं काम आहे ते करायला मी इथं आलेलो नाही आहे. म्हणजे माझं काम शिकवणं असल्या कारणानं, रिडिंग नसल्या कारणानं आपण फक्त आता त्यातलं महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ॲस्परंट म्हणून त्याच्यावर थोडेसे बोलूया की आता 2027साठी ऑप्शनल नाही, याचा ॲस्परंट म्हणून माझ्यासाठी काय महत्त्व आहे. तर पहिला मुद्दा, ज्या वेळेला मी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्यायला सुरुवात करतो त्यावेळेला जो काही माझा आयोग आहे, जे काही माझं कमिशन आहे, त्यानं जे मला दिलं आहे विहित नमुन्यामध्ये जे दिलं आहे त्याला सरेंडर व्हायला पाहिजे. हां ठीक आहे, तुम्ही म्हणता ऑप्शनल नाही आहे, डन, मी तयार आहे. तुम्ही उद्या परत उठून म्हणालात की ऑप्शनल आहे, डन सर, मी तयार आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये जे सांगितलं आहे ते करायला मी तयार आहे. आज त्यांनी सांगितलं आहे ऑप्शनल नाही आहे. 4 GS 250 मार्कांचा 1250चा एसे संपला विषय, आणि मराठी इंग्रजी काय तुमचा जो कंपल्सरीचा पेपर आहे तो, आणि 275ची मुलाखत, डन आहे. याचा काय अन्वय अर्थ होतो ॲस्परंटसाठी? साधारणतः 2027ला जर मला अटेम्प्ट घ्यायचा असेल MPSCचा आणि मला त्यावर्षी क्लास 1च व्हायचं असेल गॅझेटेड, तर आत्ता जून आपण सुरू झालेला आहे. म्हणजे समजा माझी मराठी वाङ्मयाची बॅच सुरू झाली आहे, आपल्याकडे तन्मय इंगळे सरांची सोशॉलॉजीची बॅच सुरू झाली आहे, तर जूनपासनं तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत साधारणतः माझा बहुतांश वेळ जो आहे तो माझा ऑप्शनलमध्ये जाणार होता किंवा जायला पाहिजे. खरं तर 5 ते 6 महिने तुम्हाला ऑप्शनल जो आहे त्याला द्यावे लागतात. त्याचं देणं असतं ते. कुठलाही वैकल्पिक विषय जो आहे त्याची जी अकॅडमिक डेप्थ आहे ती भरपूरच आहे. मग तुम्ही सोशॉलॉजीचा विचार करा, माझा मराठी साहित्य हा घ्या, तुम्ही इतिहास घ्या, तुम्ही PSIR घ्या, कुठलाही घ्या, त्याचं पेपर 1, त्याचं पेपर 2, त्याचा अभ्यासक्रम समजावून घेणं, त्याच्या नोट्स काढणं, त्याची रेफरन्स बुक्स वाचणं, उत्तर लेखन करणं, या सगळ्यांमध्ये तुमचे 5 महिने ते जात असतात. दिवसाचे 3, 4, 5 तास तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट ते करत होतात किंवा करायला सुरुवात केली असेल. माझी ते लिटरेचरची बॅचही सुरू झालेली होती. मग आता ऑप्शनल राहिला नाही म्हणजे हे सगळं गेलं. हा पहिला भाग. मग परीक्षा सोपी झाली की अवघड झाली, याचं एका वाक्यात उत्तर आहे की परीक्षा सोपी झाली. किती सोपी झाली? तर खूप सोपी झाली. अगदी पूर्वीची जी ऑब्जेक्टिव्ह होती ना राज्यसेवेची मुख्य, त्याच्यापेक्षाही परीक्षा सोपी झाली. का? कारण तिथे GS1 तुम्हाला जर आठवत असेल, इतिहास, भूगोल, कृषी, रिमोट सेन्सिंग, GS2 कॉन्स्टिट्यूशन, पंचायत राज, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, बेअर ॲक्ट्स, सगळं. GS3 मध्ये पुन्हा सगळं तुमचं जे येतं HR, HRD स्कीम्स पाठ करा, सगळं लोगो पाठ करा, संस्थांविषयी अभ्यास करा. 4 मध्ये इकॉनॉमी करा, विज्ञान तंत्रज्ञान करा, खूप डेटा करा, पुन्हा मराठीचं व्याकरण, इंग्रजीचं व्याकरण करा, पुन्हा पेपर लिहा. याच्यापेक्षाही हा आवाका प्रचंड कमी झाला आहे. केक वॉक केला आहे त्यांनी आता. कारण सगळा जीव जो होता ना मेहनतीचा तो ऑप्शनलमध्येच होता. तिथं लिंग्विस्टिक स्किल्स हवे होते, तिथे भाषिक तुमचं आकलन चांगलं हवं होतं, मांडणी करता येणं गरजेचं होतं, अकादमिक थोडंसं रिसर्चच्या झोनमध्ये आपल्याला जावं लागत होतं. हे आता काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे GS1, 2, 3, 4चा जर तुम्ही विचार केला, GS1, 2, 3, 4, म्हणजे इथे तुमचं हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, सोशल इश्यूज आहे, इथे तुमचं पॉलिटी, गव्हर्नन्स, स्कीम्स आणि सोशल जस्टिस आहे, इथे तुमचं इकॉनॉमी, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि बाकीचे काही आहे, आणि 4ला एथिक्स आहे. या सगळ्यांकरता तुम्हाला जनरल अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे प्रिलियम्स नावाची जी गोष्ट आहे ना तुमची आता पूर्व परीक्षा, ह्याच्या प्रिपरेशनला तुम्हाला जास्त ताकदीने उतरता येणार आहे. म्हणजे आजपासून तुमचा अभ्यास आहे की इथे हिस्ट्री जे आहे ना ते मी प्रिलियम्सच्या दृष्टीने तयार करतो आणि रायटिंगची प्रॅक्टिस करतो. जॉग्राफी आहे ना प्रिलियमच्या दृष्टीने तयार करतो, रायटिंगची प्रॅक्टिस करतो. पॉलिटी आहे प्रिलियमच्या दृष्टीने तयार करतो, रायटिंगची प्रॅक्टिस करतो. सायन्स आहे, जनरल सायन्स, त्याचा काहीतरी ॲप्लिकेशन घेण्याचा प्रयत्न करतो. इकॉनॉमीमध्ये फॅक्ट्स पाठ करतो, रायटिंगची प्रॅक्टिस करतो. एथिक्सचा काही भाग आणि प्रत्येक GSमध्ये थोडासा काही एक वेगळा भाग, याच्यासाठी फक्त थोडंसं काहीतरी वाचून घेतो. ओव्हरऑल दारुगोळा जो आहे फॅक्ट्सचा तो प्रिलियमच्या अनुषंगाने जोडतो, मेन्ससाठी आवश्यक तिथे थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस करतो आणि रायटिंगची प्रॅक्टिस करतो आणि निबंध लिहित राहतो. खूप मोठा वेळ जो आहे ना तो आयोगानं वाचवलेला आहे. हा पहिला भाग. म्हणजे परीक्षा सोपी झाली आहे का?
तर यस, परीक्षा सोपी झालेली आहे. आता जो तुमच्याकडे वेळ वाचलाय तुमचा, हा तुम्हाला जास्त प्रिलियम्सला लावता येईल. आता तिसरा मुद्दा जो राहतो की मग मी आता UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांकडे कसं बघू. मग सायमल्टेनियस करण्याचा जो मुद्दा होता तो इथं आता लागू होतोय का. म्हणजे नवीन 21-22 वर्षाच्या कॅन्डिडेटनी आता काय करावं, तर त्यांना माझा क्लिअर सल्ला आहे. UPSC करायचं असेल तर पूर्ण UPSC करा, MPSC करायचं असेल तर पूर्ण MPSC करा. दोन्ही सोबत करू नका. आणि ते होणं आता थोडंसं डिफिकल्ट झालंय. का, UPSC मध्ये अजूनही ऑप्शनल आहे. आणि मी जसं मगाशी म्हणालो, तुम्हाला 6 महिने ऑप्शनल जो आहे त्याच्यासाठी तयारी करावीच लागते. तुम्ही जर असं म्हणाल की UPSC करतो आणि मग MPSC ला GS होऊनच जातं, तर तसं नाहीये. आत्ता आज सकाळपासून जर तुम्ही बघितलं तर माझ्या पर्सनल नंबरवर, आपल्या फॅकल्टीच्या पर्सनल नंबरवर UPSCच्या विद्यार्थ्यांचा फोन येतोय, दिल्लीमधून आहे किंवा काय. अरे हे आता सोपं झालं काय, फक्त GSच करायचं. आता आम्ही MPSC प्रीच्या मागे लागणार आणि GS लिहिणार. UPSCचं बंद करू. म्हणजे जे जुने UPSCचे लोक आहेत ते ऑप्शनलची झंझटच नको, कारण तिथे मग त्याच्या नोट्स पुन्हा काढा, वाचा. तुम्ही जर तिथे ऑप्शनलच्या नादी लागलात आणि म्हणाल की मी MPSC करतो, तर नाही. इथे पण ती स्पर्धा आता खूप आहे. तुम्ही 6 महिने ऑप्शनलचा UPSCला अभ्यास करत असणार, तर त्यावेळेत ही मुलं GS 1, 2, 3, 4 लिहित असणार, प्लस प्रिलिम्स करत असणार. त्यामुळे जर ठरवलंय तर MPSC आता एकदम केकवॉक झालेली आहे. प्रिलिम्स काढणं हा आता क्रुशियल मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी डेक्कन IAS जी आहे आपली, म्हणजे आता सुभाष अकॅडमी, हे आपले दोन्ही ब्रँड जे आहेत हे परत सगळी टेस्ट सिरीज आणि या गोष्टी सुरू करणार आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आयोगाने जे केलंय की आता 2 प्रिलिम्स जे आहेत, वर्षामध्ये 2 प्रिलिम्स होणार आणि 1 मेन्स होणार. याच्यामुळे संधी आपल्याला जास्त वेळा मिळणार आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलं की कुठल्या याच्यामध्ये तुम्ही क्लिअर करा आणि तुम्ही मेन्सला बसा. तर पहिली जी होईल त्याच्यात क्लिअर करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे, म्हणजे आपल्याला मेन्सला जास्त वेळ जो आहे तो मिळू शकतो. 2 प्रिलिम्स हे जे टूल त्यांनी दिलंय ते सरळ सरळ महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना एनकरेज करणार आहे. याबद्दल आयोगाचं थोडंसं आपण अभिनंदन पण केलं पाहिजे की तुम्ही 2 प्रिलिम्स दिल्यात, की 1 वर्ष वाया जात होतं आमचं. मग असं झाल्यानंतर प्रिलिम्स थोडीशी टफ होऊ शकते का, कदाचित तिकडे इथे जाऊ शकतं. ॲस्पिरंट म्हणून आपले काय आपण अर्थ काढले पाहिजेत, कारण जो पेपर त्यांनी आत्ता प्रिलिम्सला दिला होता तो थोडासा ॲनालिटिकल लेंदी स्वरूपाचा होता या वर्षीचा. कदाचित 2 प्रिलिम्समुळं त्याची काठिण्य पातळी जी आहे ती ते थोडीशी वाढवू शकतात, हा एक भाग झाला. पण 2 संधी दिल्यामुळे आपल्यासाठी ते सोपं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गॅझेटेड क्लास 1 व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे 2027 साठी. ऑप्शनल जाणं म्हणजे जवळपास 50% भार तुमचा कमी झालेला आहे. नथिंग. प्रिलियमसाठीचं फॅक्ट्स वाचायच्या, थोड्याशा बेसिक फॅक्ट्स वाचायच्या, हात लिहिता ठेवायचा. पूर्वीच्या GS 1, 2, 3, 4च्या तुलनेत हा केकवॉक आहे, सोपं झालेलं आहे. रायटिंग स्किल्स तुमचे शार्पन करा, लिहिण्याचा सराव जो आहे तो उत्तम करा. खूप मोठी संधी आत्ता ती आलेली आहे. लक्षात येत आहे. आता पुढचा भाग त्यांनी प्रिलियमच्या बाबतीत असेल, कंबाईनच्या बाबतीत असेल, की कम्प्युटर बेस्ड म्हणजे थोडंसं ऑनलाईन पद्धतीने प्रिलियम्स ते घेणार असं म्हणतायत. आणि एवढे लाखोंनी विद्यार्थी जेव्हा बसतात तेव्हा त्यांना मल्टिपल सेशन्समध्ये ते घ्यावं लागतं, जसं इतर परीक्षा होतात, काही CETs आहेत किंवा इतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. मग तिथे नॉर्मलायझेशन ते म्हणतात. तर मला आयोगानं थोडंसं या गोष्टीचा पुनर्विचार करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण लॉजिस्टिक जे असतं आपल्याकडचं, ज्याला आपण तंत्रज्ञान म्हणतो, ते इतकं आहे का, प्रॉपर स्टेट ऑफ द आर्ट आहे का, ॲडिक्वेट आहे का, अशाविषयी या गोष्टींविषयी माझ्या मनात थोडीशी शंका ती आहे. त्यामुळं तुम्ही इतके चांगले बदल केलेत कमिशननी, म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे खरं तर, पण केलेत आहेत. 2 प्रिलिम्सचा निर्णय हा अत्यंत स्तुत्य आहे तुमचा, खूप गरजेचा आहे, तो तुम्ही केलाच आहे. तर आता तुम्ही किमान जे ओल्ड पॅटर्न आहे लेखीमध्ये तुम्ही जे काही MCQ देतात, OMR देतात, त्याच्यामध्येच ते केलं तर त्याच्यातनं तुमचं ट्रस्टवर्दीनेस जिवंत राहतो. टेक्निकल ग्लिचेसची जे काही शक्यता आहे ती तिथे निघून जाते आणि एक ट्रान्सपरन्सी जी आहे ती विद्यार्थ्यांना राहते. सो एवढं जर त्यांनी केलं तर ते अभिनंदनीयच असेल. लक्षात येत आहे. सो आपले टेकअवेज आहेत याच्यातनं, की MPSC सोपी झाली आहे का, तर 100% सोपी झाली आहे. मी UPSC करता करता MPSC करू का, नाही. व्हायचं असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड MPSCला सुरुवात करावी, त्याच्या प्रिलिम्सला क्रॅक करावं आणि 6 महिन्यांमध्ये 4 GS आणि प्री सतत सोबत आता ते आपण करावं. कुणी असं म्हणू शकेल काय सर, वेन डायग्राम काढली तर UPSCच्या आत MPSC बसतंय का, पण तसं नाही आहे. तुम्ही जर ऑप्शनलचा अभ्यास UPSCसाठी करत असाल आणि म्हणू की GSचा अभ्यास मी इथे ॲप्लिकेशन करेल, तर तसं नाही आहे. फिजिक्सचा नियम आहे ना, भौतिकशास्त्राचा नियम आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही जर डोंगर रचत असाल तर दुसरीकडे कुठेतरी खड्डा होत असतो.
फिजिक्सचा नियम आहे, कुठेतरी खड्डा झाल्याशिवाय कुठेतरी भर टाकता येत नाही. तुम्ही ऑप्शनलला एनर्जी लावत असाल तर ऑब्व्हियस आहे तुमचं इकडे MPSC प्रिलियम्स आणि 4 GS मधली एनर्जी कमी होईल आणि कोणीतरी फक्त MPSC एक MPSC करणारा कॅन्डिडेट हा तुमच्या पुढे निघून जाईल, कारण तो त्याला जास्त इंटेन्सिटीने करेल. तुम्ही किती इंटेन्सिटीने करताय ह्याच्यामध्ये सुद्धा ती स्पर्धा आता राहिलेली आहे. सो हे आपले टेकअवेज आहेत. शिक्षक म्हणून माझी भूमिका ती आहे की हा निर्णय चांगला आहे, फक्त ऑनलाईनचं त्यांनी रिकन्सिडर करणं गरजेचं आहे आणि तुमच्यासमोर खूप चांगला पर्याय आहे. प्लस जे जुने ऑब्जेक्टिव्हचे विद्यार्थी आहेत, जे लेखनाच्या भीतीमुळं फक्त आता कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीकडे शिफ्ट झाले होते, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुमच्याकडे जो GSचा दारुगोळा आहे पूर्वीचा, त्याचंच ॲप्लिकेशन करून तुम्ही फक्त GS 1 2 3 4 लिहायचं आहे. प्रिलिम्स पास करण्याचं स्किल तुमच्याकडे आहे. हे फार उत्तम आता झालेलं आहे. सोशॉलॉजी वाचायचं नाही आहे, PSR नाही आहे, काही क्लास नाही आहे, काही नाही आहे. दिवसाचा पूर्ण वेळच तुमच्याकडे पडला आहे. सोबत सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा मुद्दा, प्रिलिम्स आणि मेन्सची एकत्रित तयारी आता करावी लागणार आहे, कारण ज्या अर्थी 2 प्रिलिम्स आहेत त्या अर्थी त्या लगेच पुढच्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे 2027 साठी. ठीक आहे. सो हे आपले टेकअवेज आहेत. महत्त्वाचा निर्णय आहे. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आता आपण आपली तयारी सुरू करूया. डेक्कन IAS आणि सुभाष अकॅडमी आपले प्रोग्राम्स प्रिलिम्ससाठी आपण आता खूप काही सुरू करतो, कारण 2-2 प्रिलिम्स आहेत. UPSCच्या मुलांसाठी आपण सुरू करणार आहोत की प्रिलिम्स महाराष्ट्राच्या संदर्भात काय करता येईल. जुने जे विद्यार्थी आहेत, जे कंबाईनकडे वळले होते, त्यांच्यासाठी आपण लेखनाचे वेगवेगळे प्रोग्राम, कोर्सेस, बॅचेस, टेस्ट सिरीज सगळं लवकरच घेऊन येत आहोत. जुलै महिन्यापासून आपले सगळे कोर्सेस 5 किंवा 10 जुलैपासून अवेलेबल असतील. मीनवाईल ज्या लोकांना आता काही शंका असतील ते आपल्या ऑफिसच्या फोनवर संपर्क करून मला काही बोलू शकतात माझ्याशी, किंवा तन्मय इंगळे सरांशी बोलू शकतात, किंवा आपल्या स्टाफशी संवाद साधू शकतात. धन्यवाद.